द पाचोरा पीपल बँक निवडणुकीचे प्रचार जोर धरत असताना उमेदवार निलेश मराठे यांना जाणून बुजून नोटिसा पाठवून त्रास दिला जात असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमातून सांगितले। उमेदवार निलेश मराठे हे सर्वसाधारण गटातून उमेदवारी करत असून विरोधी पॅनलचे 9 जागेंसाठी 9 उमेदवार उभे असून निलेश मराठे यांनी तगडे आव्हान निर्माण केले आहे। या व्हिडिओद्वारे पाहूया काय म्हणाले ते। त्याआधी आपणास काय वाटते, उमेदवार निलेश मराठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत मोठे आव्हान निर्माण केले आहे का? कमेंटद्वारे आपले प्रतिक्रिया नोंदवा। मी डॉक्टर निलेश विनायक मराठे, द पाचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। बऱ्याच माझ्या प्रचारालाही सुरुवात झाली आणि बऱ्याच माझ्या पत्रकार परिषद सुद्धा झालेल्या आहेत। आता नवीन घडामोड अशी झालेली आहे की माझ्या विरोधकांच्या पायाखालची माती सरकली। त्यांना आता असं वाटायला लागले की आपल्यापैकी कोणीतरी महत्त्वाचा उमेदवार पडतो की काय। तर त्यांनी काल मला जे माझे पेंडिंग केसेस आहेत, जे ह्या निवडणुकीशी मी त्यांचा संबंध कधीच ठेवलेला नाही की त्याचा मी वापर करेल किंवा गैरवापर करेल, काय मी पहिल्याही प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोललो होतो की मी माझ्या त्या केसेस मेरिट लिस्टवर लढतोय। 2021च्या ज्या माझ्या पेंडिंग केसेस आहे, कलेक्टरची ऑर्डर आहे, त्यावेळेला त्यांनी कुठल्या प्रकारची माझ्या प्रॉपर्टीची जप्ती केली नाही आणि आता 2025ला इलेक्शन लागल्यावर माझ्या प्रॉपर्टीची जप्ती त्यांनी काढलेली आहे। कालच मला तहसीलदारांची नोटीस आलेली आहे आणि मला 1001% गॅरंटी आहे की त्यांनी तहसीलदार आणि कलेक्टरांना ही बाब लपवलेली आहे की यांनी यांच्या फर्म्स मध्ये नो लिन अकाउंट मध्ये दी पाचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह मध्ये 1,56,06,000 रुपये भरलेले आहे। आता आम्ही इलेक्शन जे आहे ते मी माझ्या पद्धतीने मी तिथं फाईट करतोच आहे, पण हा जो विषय माझा, हा विषय मी माझ्या मेरिट वरती लढणार आहे। आता एकच मला समजले की मी आज जिंकलो, काय बस।